रविवारी 4 तारखेला चाकण आणि आसपासच्या परिसरामध्ये ज्या पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेऊन नागरिकांना जखमा केल्या होत्या, त्यातल्या जवळजवळ सरकारी आकड्यानुसार 36 नागरिकांना त्या पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतलेला होता. त्यातल्या 28 पेशंटची नोंद आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये आहे. एक पेशंट युनिकेअरला त्यांनी वॅक्सिन घेतलेलं आहे. 2 पेशंटनी तांडुलीला वॅक्सिन घेतलेलं आहे. तरी सुद्धा अजून 4 पेशंट ज्यांनी हे वॅक्सिन घेतले नाही, असे 4 पेशंट हे अधोरेखित झालेले नाहीये. 28 लोकांनी जे चाकण रुग्णालयामध्ये येऊन जे वॅक्सिन घेतले, त्यातले 2 प्रकार आहे. एक साधा कुत्रा चावल्यानंतर एकच वॅक्सिन घेतलं तरी चालतं, पण पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर 2 वॅक्सिन घ्यावे लागतात. आज आम्ही या ठिकाणी आल्यानंतर आमच्या असे निदर्शनास आले की या ठिकाणी जवळजवळ फक्त 4च लोकांनी त्या पिसाळलेल्या कुत्र्याचे वॅक्सिन घेतलेले. बाकीचे काही लोक जे वायसीएमला जाणार होती, त्या लोकांनी ते वॅक्सिन किती लोकांनी घेतलंय या ठिकाणी अधोरेखित होत नाहीये. तरी मी या माध्यमातून चाकण व चाकणच्या परिसरातील सर्व लोकांना एक आवाहन करतो की ज्यांनी 2 वॅक्सिन घेतले नसन त्यांनी आता सरकारी दवाखान्यामध्ये हे दोन्ही वॅक्सिन उपलब्ध आहे. ज्यांनी घेतले नसन त्यांनी त्वरित हे वॅक्सिन घेण्यासाठी सरकारी दवाखान्यामध्ये यावे, जेणेकरून भविष्यातला धोका टाळता येईल. जे पिसाळलेलं कुत्रे चावलं होतं त्याच्यामध्ये 35 रुग्ण होते. त्या 35 रुग्णांमध्ये सर्वच्या सर्व रुग्णांना आम्ही रॅबीज वॅक्सिन ही दिलेली आहे. परंतु कुत्र हे पिसाळलेलं असल्यामुळे रुग्णांना ARS अँटी रेबीज सिरम हे देणं गरजेचं असतं. तर ज्या कुणाला अँटी रेबीज सिरम मिळालेलं नसेल किंवा वायसीएमला पाठवूनही त्यांनी घेतलेलं नसेल किंवा वायसीएमला ते पोहोचलेले नसतील व इतर ठिकाणी घेतलेलं नसेल, त्यांनी त्वरित ग्रामीण रुग्णालय चाकण येथे येऊन अँटी रेबीज सिरम हे घ्यावे. असं नुसतं कुत्रा चावलं तर जे उपचार त्याच्यावर व्हायला पाहिजे त्या उपचाराची जी लस होती ती या ठिकाणी उपलब्ध होती, परंतु पिसाळलेलं कुत्रा चावल्यानंतर जी लस लागते ती या ठिकाणी खूप कमी प्रमाणात शिल्लक होती. ती ज्या रुग्णांना देणं शक्य होतं तेवढ्यांना देण्याचा प्रयत्न झाला, परंतु काही लोकांना असा समज झाला की जी प्रतिबंधात्मक आपल्यावर प्रथम उपचार म्हणून जो उपाय केला तो उपाय झाला म्हणजे आपल्यावर अँटी रेबीजचं इंजेक्शन दिलं असा काहींना समज झाला. ती लोक वायसीएम रुग्णालयात सुद्धा गेलेली नाहीत. त्या लोकांना आम्ही नम्र आवाहन करतो की आपण आतापर्यंत म्हणजे त्या घटना घडल्यानंतर 72 तासामध्ये 2 इंजेक्शन आपल्याकडे घ्यायला पाहिजे होते. तर आपण ते पहिलं इंजेक्शन न घेता डायरेक्ट दुसरं घेतलं असेल किंवा पहिलं घेतलं आणि दुसरं घेतलं नसेल तर आपण दोन्ही इंजेक्शनची उपलब्धता आता चाकण ग्रामीण रुग्णालयामध्ये झालेली आहे. हस्ते परहस्ते आपल्या संपर्कामध्ये जो कोणी त्या दुर्घटनेचा जो कोणी बाधित असेल, ज्यांना कुत्रा चावलेल्याची माहिती असेल, अशा लोकांना आपण माहिती द्यावी. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण अशा लोकांना माहिती द्या की आता चाकण ग्रामीण रुग्णालयामध्ये मुबलक प्रमाणात त्या लसीची उपलब्धता आहे. ज्यांनी लस घेतली नसेल त्यांनी लस घेण्यासाठी चाकण ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधावा. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.